महाराष्ट्र में महायुति के प्रचंड जीत के साथ सरकार बनी। महाराष्ट्र को संत ज्ञानेश्वर महाराज मावली और संत तुकाराम महाराज के विचारों से आगे लेकर जाना है। इसीलिए विचारों का रिचार्ज करने के लिए दर्शन करने आया हूँ। इंद्रायणी स्वच्छता के लिए, इंद्रायणी को प्रदूषण मुक्त बनाने के लिए एक बड़ी व्यवस्था स्थापित करने का काम शुरू हो गया है। कल कारखानों का दूषित पानी को शुद्ध करके इंद्रायणी नदी में प्रवाहित करने पर काम चल रहा है। इसमें मनपा, नगर परिषद, ग्राम पंचायत की जिम्मेदारी बढ़ गई है। इंद्रायणी के किनारे के गांवों को स्थानीय निकायों को धन उपलब्ध कराया गया है। ये कार्य युद्ध स्तर पर किया जाना है। वाल्मीकि करार के सवाल पर वे बोलने से बचते रहे और कहा कि यहाँ धार्मिक स्थलों पर ऐसे सवाल न पूछने चाहिए और न ही उत्तर देना चाहिए। मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली, माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली। मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो। तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे, या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील। आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येत असतो। इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे। जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं। ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे। त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, मागेच लॉन्च केलेला आहे। सगळ्या वेगवेगळ्या गावांना, ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत। उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये, पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही, त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते। ती व्यवस्था उभे करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे। पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू। देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं, म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं, मात्र आजही ते काम चालू झालेलं नाहीये। केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकल्याचं बोलतो। नाही, निधी कुठे अडकलेला वगैरे नाही आहे। त्याच्या काही प्रोसेसेस असतात, त्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत। टप्प्याटप्प्यानं हे काम देखील पूर्ण होईल। तुम्ही काय कुठे प्रश्न कुठले विचारायचे, काहीतरी तुम्ही थोडं पाहिलं पाहिजे कुठे काय प्रश्न। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।